दीपवाळी ही नुकतीच संपलेली आहे आणि दीपवाळीच्या सुट्ट्या ह्या सगळीकडे सुरू आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दीही जाणवित आहे। महाराष्ट्रातील मूळपीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिर येथे सुद्धा दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी ही भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि अनेक भाविक हे माहूरगड येथे मुक्कामी येत आहेत। त्यामुळे हॉटेल्स, भक्तनिवास आणि लॉजेस हे पूर्णपणे भरलेले आहेत। मात्र भाविकांची गर्दी ही भरपूर प्रमाणामध्ये असून सुद्धा मंदिर परिसरातील कचरा हा 4 ते 5 दिवसांपासून अजून उचलला गेलेला नाही। एकीकडे देशाचे पंतप्रधान स्वतः कचरा उचलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी भाविक गर्दी करतात त्या ठिकाणी मात्र हा कचरा उचलला जात नाही। स्वच्छ भारत सुंदर भारताचं स्वप्न हे जरी पाहिल्या जात असलं तरी अनेक ठिकाणी कचऱ्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येते। विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी श्री रेणुका मंदिर व्यवस्थापनाला याविषयी विचारणा केली असता कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही भाविकांची, दुकानदारांची व रेणुका देवी संस्थांची सुद्धा आहे असे सांगण्यात आले। नगरपंचायतचे ट्रॅक्टर सुद्धा सध्या या कचऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। स्थानिक धर्मशाळा, भक्तनिवास, हॉटेल्स हे संपूर्ण बुकिंग असल्यामुळे भाविक रेणुका देवी मंदिर परिसरामध्ये रात्री मुक्काम करतात, परंतु सकाळी शौचालय हे सकाळी 7 वाजता उघडले जाते। अशा वेळी भाविकांनी आपले प्रातर्विधी कुठे उरकावेत व आंघोळ कुठे करावी हा एक मोठा प्रश्न भाविकांसमोर आहे। मात्र या व्यवस्थापनातील दोन्ही गट हे एकमेकांचे पितळ उघडे पाडण्यातच व्यस्त असल्यामुळे नेमके नवरात्रामध्ये मोठेपणा दाखविलेले हे व्यवस्थापन आता कुठे गेलेले आहे हा एक मोठा प्रश्न भाविकांसमोर आहे। अशा या रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाविषयी भाविकांमधून रोष व्यक्त केला जात आहे। मात्र 4ही शासकीय पदाधिकारी हे बघ्याची भूमिका का बरं घेत आहेत हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न भाविकांना पडलेला आहे। श्री रेणुका माता मंदिर माहूरगड येथून संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।